अस्सलाम वालेकुम। नमस्कार। जय भीम। आपका दोस्त, आपका भाई मोहसिन परकार। लाईव्ह यायचा हेतू माझा हा होता की दोन दिवस आधी जी चर्चगेटवरून ट्रेन आपली लोकल ती नाळा सुपाच्या मध्येच कुठं घटना घडली होती. ती एक किरकोळ कारणामुळे ते पावसाचं पाणी दारामधून आत येत होता. तर दार बंद कर मयंकनी आरोपी रोशन सुवर्ण त्याला बोललो होतो. त्याच्या किरकोळ वादामुळे त्या रागाच्या भारामध्ये येऊन रोशननी त्याच्यावरती हल्ला करला चाकूने. पोलिसाच्या माहितीप्रमाणे आरोपी रोशन सुवर्ण हे नशेमध्ये होता. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की त्या ट्रेनमध्ये एवढी पब्लिक होती. तिथं तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहिला असाल, बघितलं असाल तुम्ही. तो आरोपी रोशन सुवर्ण तो आरोपी बॅगमधून चाकून घेतोय आणि हातामध्ये ठेवतोय आणि तो हल्ला करायचा होते. ती आपली पब्लिक तिथं प्रवासी बघत आहेत. तिथं कदाचित त्यांनी 3-4 जणांनी त्या हात पकडला असता, तो हल्ला नाही केला असता, तर मग येत नाही झाला असता. मयंक 22 वर्षाचा तरुण, तो एकासाठी नाही भांडत होता ना. रेल्वेच्या दारामधून पाणी आतमध्ये येतोय, पावसाचं पाणी. त्यांनी विरोध केला. मयंकनी एकट्यासाठी ना भांडण करत होता. तो एवढी पब्लिक होती. तो एकट्या डब्यामध्ये नव्हता ना. डब्यामध्ये तो एकटा नव्हता. ओके, तो सर्वांसाठी विरोध करत होता. पाणी आतमध्ये येतोय पावसाच्या दारामधून, दार लाव. तर रोशन नशेमध्ये होता. त्यांच्या चाकूने तिथं हल्ला केला त्याला. एक लक्षात ठेवा, कधी असं प्रकरण होत असेल ते तिथं आपण व्हिडिओ काढत बसतो, क्लिप बनवतो, ते तिथं तुम्ही कुठं थांबायला पाहिजेत. त्या व्यक्तीला वाचवायसाठी जायला पाहिजे. ते बेगुन्हा व्यक्तीला वाचवायसाठी जायला पाहिजे. तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता. मग चॅनलला लाईक करा, कमेंट करा. फेसबुकवर बघत असाल मोहसिन परकार, यूट्यूबवर मोहसिन परकार 207. लाईक करा, कमेंट करा कमेंटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला मित्र, आपला भाऊ मोहसिन परकार.